एस23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। गेल्या काही दिवसांपासून शाळा कधी सुरू होणार याकडे राज्यातल्या सर्व पालकांचं लक्ष लागलंय। शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला देखील, पण टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय होल्डवर गेला। आता राज्याच्या चाइल्ड टास्क फोर्सनं जर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं तर शाळा सुरू करता येईल असं मत व्यक्त केलंय। विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असेल आणि हीच सुरक्षेची व्यवस्था झाल्यास शाळा सुरू करण्याबाबत राज्याचे चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक आहेत। राज्याचे चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर समीर दलवाई यांनी शाळा सुरू करण्याबाबत काय मत व्यक्त केलंय पाहूयात। महाराष्ट्र राज्याच्या पेडियाट्रिक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर समीर दलवाई आपल्यासोबत आहेत। सर, शाळा कधी सुरू होणार? कारण निर्णय घेतला होता, त्यानंतर टास्क फोर्सचं म्हणणं आलं की थोडासा विलंब करावा शाळा सुरू करण्याबाबत। काय नेमकं म्हणणं आहे? कारण बैठकावर बैठक होतात मात्र याबाबत निर्णय होत नाहीये, सूचना काय आहेत? बघा, मुद्दा सोपा आहे की मुलांना संसर्ग होऊन पुन्हा त्या मुलांना त्रास होऊ नये हा एक इश्यू आहे। आणि टास्क फोर्स म्हणजे अर्थातच मेडिकल ज्या रिकमेंडेशन्स आहेत आणि त्या युनिव्हर्सल आहेत की शाळा सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग म्हणजे आपण 2 गज की दूरी म्हणतो, सर्वात विशेष म्हणजे मास्क घालणे, त्याचबरोबर सॅनिटायझेशनची फॅसिलिटी असणे, ओव्हर क्राउडिंग न होणे, म्हणजे ज्याला आपण कोविड योग्य बिहेवियर जे म्हणतो ते फक्त शाळेतच काय कुठेही तेच पाळलं पाहिजे, तसं शाळेत पाळलं पाहिजे। त्याचबरोबर एक विशेष जागा आहे शाळा म्हणजे ते टीचर्स आहेत, टीचिंग स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, हे सर्व अडल्ट्स आहेत। तर किमान त्यांचं वॅक्सिनेशन म्हणजे टीचिंग ॲज वेल एज नॉन टीचिंग अडल्ट स्टाफ जो आहे त्यांचं वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे। कारण आपल्याला हे क्लिअर माहीत आहे की वॅक्सिनेशनचा जास्त म्हणजे मुलांना फॉर्च्युनेटली कोविड संसर्ग झाला तरी तो जास्त सिरियस होत नाही, सौम्यच असतो, पण मोठ्यांना जर झाला तर तो सिरियस होऊ शकतो। म्हणजे किमान शिक्षकांचं आणि नॉन टीचिंग स्टाफचं वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे। त्याला तर खूप वेळ लागणार, ज्या प्रकारे आपण बघतोय की लसींचा पुरवठा त्या प्रमाणात होत नाहीये, त्यामुळे त्याला आणखी काही महिने लागू शकतात। तोपर्यंत मग शाळा सुरू करणं लांबणीवर पडेल। आता तो मुद्दा सरकारचा आहे आणि तो मुद्दा अडल्ट्सचं लसीकरण करणं हे तर ऑब्व्हियसली एक्सेप्ट केलेलं आहे। आता नेमके कुठल्या ठिकाणी किती लसी अवेलेबल आहेत हा वेगळा मुद्दा, पण त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे। कारण त्या घरी इन्फेक्शन घेऊन गेला, त्यांच्या घरी त्यांचे आई वडील आहेत, म्हणून प्रौढांचं तरी लसीकरण होणं हे गरजेचं आहे। त्याच्याच बरोबर सर्व मुलांना आपण जे म्हणतो की 50% असाव्या, कारण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, डिस्टन्सिंग हे करून, तर ह्या सर्व डिसिजन्स लोकल आहेत। पण मुद्दा टास्क फोर्सचा मेन हा आहे की मुलांना रिस्क होईल अशा कुठल्याच गोष्टी न करताना आपण शाळा सुरू कराव्या। साधारणपणे किती तासाची शाळा सुरुवातीला करावी असं काही सूचना केल्यात टास्क फोर्स? आता त्याच्यात असं आहे ना, काही शाळा आहेत ज्या एकच शिफ्टमध्ये चालतात, काही शाळा आहेत ज्या 2 शिफ्टमध्ये चालतात। आता आपल्याला एका वेळी सर्व मुलांना बोलवायचं नाही आहे, ह्या सर्व गोष्टी असताना एक फक्त 1 पर्टिक्युलर लाईन घेऊन चालता येत नाही। तेव्हा ओव्हरऑल गाईडलाईन्स काय आहेत दॅट इज मोर इम्पॉर्टंट। कुठे शाळा 1 शिफ्टमध्ये असेल त्यांना त्यांच्या परीने करावं लागेल, 2 शिफ्ट्समध्ये असतील त्यांना त्यांच्या परीने करावं लागेल। दुसरा मुद्दा म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाला आता ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, पण ऑक्टोबरपासून सुरुवात होत असताना शाळा आणि लसीकरण याच्याकडे कसं बघतंय टास्क फोर्स? माझं स्पष्ट मत आहे की लसीकरणाचं आणि शाळा सुरू होण्याचं अजिबात काही लिंक करण्याची गरज नाही। ते 2 वेगवेगळे मुद्दे आहेत। त्याचं कारण असं आहे की लसीकरण हे खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण आता बघतोय, आपण अडल्ट्सना सर्वांनाच लसीकरण करतोय। मुलांमध्ये आत्ताच काही लसी आपण ज्या टेस्ट आपण म्हणतोय त्यांचे क्लिनिकल ट्रायल झाले आणि आता आपण सुरू करणार आहोत। त्याचबरोबर आपण प्रत्येकाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही वॅक्सिन घ्याच घ्या। ते कसं वाढतं, सुरुवातीला प्रौढांचं पण तसंच झालं की काही लोकांनी सुरुवात केल्यानंतर मग लोकांची हिंमत वाढते वगैरे आणि मग लोक घ्यायला लागतात। तेव्हा लसीकरण अवेलेबल असेल की नाही मुलांना आणि किती प्रमाणात असेल आणि किती मुलं घेतील ह्याचा स्कूल रिओपनिंगशी डायरेक्ट संबंध नाही। कारण लसीकरण झाल्या अगदी उद्यापासून ती व्यक्ती इम्युन होते असं नाही। आणि त्याचबरोबर आपण जे सिरो सर्वे केले त्याच्यात हे क्लिअर झालं की जवळजवळ 50% मुलांना मुंबईसारख्या ठिकाणी नॅचरल इन्फेक्शन होऊन गेलं, सो दे वर ऑलरेडी प्रोटेक्टेड। म्हणून लसीकरण करणं हे अगदी गरजेचं आहे, बट दॅट इज फॉर अ लॉंग टर्म बेनिफिट, दॅट इज फॉर अ हर्ड इम्युनिटी, सामाजिक इम्प्रूव्हमेंटसाठी आहे। शाळेत मुलांना जर आपल्याला आणायचं असेल तर त्यांची सेफ्टी करण्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच मास्क घालणं, डिस्टन्सिंग ठेवणं, गर्दी न करणं
ह्या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत आणि त्या झाल्या शाळा सुरू करायला काही हरकत नाही. शेवटचा प्रश्न मी पुन्हा एकदा शाळेच्या मुद्द्यावर येतो. कधी शाळा सुरू कराव्यात? आता जर शाळा सुरू करायला झाल्या तर आता टास्क फोर्स दुसरी लाट ओसरत असताना, रुग्णसंख्या कमी होत असताना पॉझिटिव्ह आहे का? नक्कीच पॉझिटिव्ह आहे की शाळा सुरू व्हायला पाहिजे. एज्युकेशन डिपार्टमेंट बरोबर पण चर्चा झालेली आहे आणि सर्वांचं मत हेच आहे की मुलांना सेफ्टी प्रिकॉशन्स शाळेत ज्या करायला लागणार आहेत त्या सर्व शाळेत जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा शाळा आपण सुरू करूया. माझ्या मते त्याचा डायरेक्टली मुलांच्या लसीकरणाशी डायरेक्ट प्रश्न नाही, मात्र प्रौढांचा लसीकरण करणं, शाळेतले जे स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. मुलांना शाळेत पाठवताना मास्क घालून आणि त्यासाठी त्यांचं जे प्रशिक्षण लागेल, ट्रेनिंग लागेल, हे करून जेव्हा व्यवस्थापन आणि हे सर्व सुरळीत होईल त्याला काही दिवस ऑफकोर्स लागणारच, पण ते केल्याशिवाय शाळा सुरू करणे हे देखील योग्य नाही. दिवाळीपर्यंत वाट बघावी लागेल असं वाटतं, म्हणजे ज्या प्रकारे सूचना तुम्ही करता? मेडिकल कारणांचा सणांशी डायरेक्टली काही संबंध असतो असं मला वाटत नाही. त्याला जेवढा आता आपण प्रिकॉशन्सला वेळ लागणार आहे तेवढा कालावधी लागेल आणि त्या जेव्हा सिच्युएशन पण महाराष्ट्र एक लहान राज्य नाही आहे आणि प्रत्येक फक्त मुंबई आणि पुणे म्हणजेच महाराष्ट्र असं नाही, आपल्याकडे बरेचसे वेगळे सिच्युएशन इज डिफरंट एव्हरीवेअर. पूर्ण राज्यात जेव्हा ही तयारी होऊ शकते तेव्हा त्याप्रमाणे साधारणपणे किती वेळ लागेल? म्हणजे मला साधारणपणे वाटतं कमीत कमी 3-4 आठवडे तरी लागणारच, कारण ह्या सर्व तयारी करून मुलांना त्याचं प्रशिक्षण करून मुलांना त्यांच्या मनाची तयारी करून हे सुरू करायला तेवढा वेळ लागेल. 4 आठवडे अजून लागतील विचार करायला आणि पूर्णपणे तयारी करायला? विचार करायला वेळ लागायची गरज नाही. विचार करायला वेळ लागायची गरज नाही. विचारात नवीन काही येणार नाही आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर शाळेत आपल्याला पाळायचं आहे, पण शाळेचं एक पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे जी काळजी घेतली पाहिजे ती काळजी, त्याची योग्य तयारी करणं हेच गरजेचं आहे. ती योग्य तयारी झाली की आपण हे सुरू करू शकतो. त्यामुळे होते डॉक्टर समीर दलवाई. त्यांनी सांगितले की शाळा सुरू करण्याबाबत कोविड टास्क फोर्स हे सकारात्मक आहे, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र त्याआधी सूचना सुद्धा काही दिल्या आहेत आणि त्या सूचनांची तयारी सुद्धा शिक्षण विभागाला, राज्य सरकारला करायची आहे. शिवाय सद्यस्थिती, त्यासोबतच लहान मुलांचं कोरोनावाढीचं प्रमाण, या सगळ्याबाबत त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक जरी असलं तरी शिक्षण विभाग, त्यासोबतच राज्य सरकार याबाबत कधी निर्णय घेतो हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.